हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बघणार आहोत लेयर हेअर कट। एकदम लॉंग हेअर असेल तर आपण फक्त एकदम क्विक 10-15 मिनिटात थोड्याशा स्टेप टाकून लेयर हेअर कट कसा तयार करतो ते आपण बघूया। तर अगोदर वॉटर स्प्रे करून घेतलाय सगळ्या केसांना व्यवस्थित। त्यांची लेंथ खूप मोठी आहे केसांची, पण आपण जास्त हेअर कट न करता पण थोडेशा लेयर टाकणार आहोत। तर हे पार्टिशन मी घेतले मधून त्रिकोण असे कानापर्यंत आपण काढून घेतले मधले सेक्शन, आणि जेवढी लेंथ पाहिजे तेवढंच हेअर कट करून घेतले थोडंसं। त्यातून अर्ध सेक्शन आपण पुढे घेतले, पाठीमागच्या यातून डेड लाईन घेतली आपण, आणि ते सगळे वन साइडचे हेअर समोरच्या साइडला घेऊन शोल्डरच्या पुढे घेऊन कट करायचे। एवढे असे कट करून घ्यायचे। दोन्ही साइडला त्याच पद्धतीने आपण हेअर कट करणार आहोत। मधला सेक्शन थोडा थोडा डिवाइड करायचा आहे दोन्ही साइडला, आणि त्याची डेडलाईन घेऊन आपण हेअर कट करणार आहोत। असं दोन्ही साइडला करून घेतले। परत एकदा दुसऱ्यांदा कोंब करून घ्यायचे आणि व्यवस्थित बघायचे आलाय का। असं वाटत असेल तर थोडंसं आपण परत 1-2 वेळा बघायचे लेंथ व्यवस्थित आली आहे का, आणि कट करायचे। परत आपण सेक्शन करणार आहोत इयर टू इयर। एकदम सोप्या पद्धतीने आहे हा हेअर कट, कोणाला पण जमेल लगेच लेयर टाकाय। असं फोल्ड करून घ्यायचे, थोडं थोडं वरती 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 असं जायचंय, आणि हेअर असे पकडायचे एकदम चिमटीमध्ये आणि कट करायचे। 2-3 स्टेप टाकले तरी चालतात। असं बॅकच्या साइडला पण एक सेक्शन आपण घ्यायचंय, आणि खालून वरतीपर्यंत असं थोडं 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 वरती यायचंय, म्हणजे थोड्या थोड्या लेयर पडत जातात। एकदम सोपी ट्रिक आहे लेयर किंवा स्टेप द्यायला केसांना। जर जास्त शॉर्ट्स हेअर करायचे नसतील तर आपण थोडं थोडं असं स्टेप बाय स्टेप घेऊन थोडेसेच एकदम हेअर कट करायचे। या अशा स्टेप पडतात। जेवढे तुम्हाला स्टेप टाकायचे तेवढा आपण एकदम माथ्यापर्यंत पण घेऊन हेअर कट करू शकतो अशा पद्धतीने। पण ह्या क्लायंटला जास्त हेअर छोटे करायचे नव्हते, म्हणून एवढ्या 4-5 स्टेप टाकलेले आहेत आपण। तशाच पद्धतीने अजून दुसरा एक सेक्शन घ्यायचे, आणि त्याचे पण असे 2-3 स्टेप टाकून घ्यायचे। आपल्या चॅनलवरती अजून भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत लेयर हेअर कट, स्टेप हेअर कट, लहान मुलींचे वेगवेगळे हेअर कट आपण टाकलेले आहेत, ते पण बघा। असं आपण 2-3 स्टेप अशा टाकून घ्यायचे। एकदम 2-3 स्टेप दिसून जातात व्यवस्थित, आणि हेअर पण जास्त शॉर्ट्स होत नाहीत। वाढायला पण केस मदत होते, पटकन वाढतात। नाही तर जास्त स्टेप केल्यानंतर केस लवकर वाढत नाहीत। मग आपण 2-3 महिन्यात परत दुसरा हेअर कट करू शकतो, म्हणजे पटकन वाढतात लेयर। फ्रंटचे पण आपल्याला थोडेसे जास्त लेयर टाकायचे। एकदम सोपी पद्धत आहे लेयर हेअर कट करायची। एकदम तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला एकदम सोपं जाईल। आणि परत सगळे कोंब व्यवस्थित करून माथ्यावरचा एक सेक्शन उचलायचे, गोल असा करायचे राऊंड, आणि तो सेक्शन उचलायचे माथ्यावरचा। पूर्ण असा कोंब करून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे स्ट्रेट होतील सगळे केस। असं वरती उचलायचंय तो सगळा राऊंड। भरपूर साऱ्या अशा स्टेप होतात अशा पद्धतीने जर तुम्ही केला हेअर कट तर। असं पूर्ण माथ्यावरती उंच असं घ्यायचंय, व्हिडिओमध्ये थोडंसं दिसत नाहीये, आणि असा अंगठ्यावरती घेऊन पूर्ण असं फ्लावर सारखं गोल राऊंड करायचंय, आणि थोडे थोडे हेअर असे राऊंड मध्ये हेअर कट करायचे। असं गोल राऊंड मध्ये कट करून घ्यायचे हेअर। मस्त अशा स्टेप पडतात। हे बघा किती छान अशा स्टेप पडलेल्या आहेत, पटकन आणि एकदम सिंपल हेअर कट म्हणू शकता तुम्ही। आणि लॉंग मध्ये जर थोडेसे स्टेप टाकायचे असतील तर हा हेअर कट एकदम इझी आहे करायला।
एकदम मधून असं पार्टिशन करून दोन्ही साईडचे डिवाइड करायचे केस आणि परत एकदा बघायचे, एकदा कोंब करून. एकात जर मोठं असं राहतं आणि व्यवस्थित कट करून घ्यायचे. असं जास्त जर वाटलं एखादं तर कट करायचे. दोन्ही साईडचं असं करून बघायचं. व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला ह्यातून थोडंसं शिकायला मिळते हेअरकट वगैरे, तर सबस्क्राईब करा, लाईक करत जावा, कमेंट करत जावा. लाईक केलं तर मोटिवेशन मिळतं ना आपल्याला हेअरकट अजून व्हिडिओज करायला वगैरे. असं ड्रायर करून घ्यायचे. ड्रायर तुम्ही कुठल्याही पद्धतीनं करू शकता, पण माझी पद्धत ही आहे ड्रायरची. अजून 2-3 प्रकारच्या पद्धतीनं आपण ड्रायर करतो, पण ही एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला दाखवते ती. पूर्ण अशा सोप्या ट्रिक्स असतात हेअर कट करायच्या. तुम्हाला जर कुठला पार्ट अवघड वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. असं पूर्ण आपण फोल्ड करून असं ड्रायर केल्यानंतर छान असे रोल पडतात. तुम्ही ह्या पद्धतीने असं ड्रायर करू शकता. दोन्ही साईडला आपण रोलच्या पद्धतीने असं ड्रायर करून घ्यायचे, म्हणजे छान असा लुक येतो आपल्या हेअरकटला. असं 2-3 राऊंड आपण थोडेसे स्टेप टाकलेत ना खाली, त्यामुळे आपण खालच्या खालीच असे राऊंड करणार आहोत आणि सेटिंग करणार आहोत. जास्त जर वरतीपर्यंत स्टेप असतील तर आपल्याला असं सेक्शन घ्यावं लागतं ड्रायर करताना, पण जर खाली असेल स्टेप तर आपण अशा पद्धतीने करू शकतो ड्रायर, त्याने पण छान असे रोल पडतात. तर आपलं झालाय असा कम्प्लीट हेअरकट. तर तुम्ही बघू शकता कसा झालाय तो, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला नवीन अशी पद्धत शिकवली आहे हेअरकटची. तर हे आहे फायनल लुक. बाय बाय फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन हेअरकट व्हिडिओज घेऊन.